1400 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठ्याच्या योजनेवरून आक्रमक झालेले विरोधी पक्षाचे नगरसेवक चेतन नरोटे आणि अमोल शिंदे यांनी सभागृहाबाहेर तीव्र संताप व्यक्त करत महापौरांचा निषेध केला। पालिका सभेत 1400 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेवरून मोठा गदारोळ उडाला। विविध मुद्दे उपस्थित करत शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे तसंच काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी सत्ताधारी पक्षाच्या धोरणांना कडाडून विरोध केला। जनतेवर या योजनेचा तुम्ही भार टाकताय, योजनेचा कालावधी किती, लोकांना सुविधा मिळणार केव्हा, यासह 892 कोटींची योजना 1400 कोटींवर गेली। उद्या पालिका आयुक्त इथून बदली होऊन जातील, पण त्यांच्या कारभाराचे परिणाम इथल्या लोकांना भोगावे लागतील, यासह अनेक मुद्दे अमोल शिंदे आणि चेतन नरोटे यांनी आक्रमकपणे मांडायला सुरुवात केली। महापौरांनी त्यांना राजकारण करू नका असं देखील या दरम्यान सुनावलं। अशातच अमोल शिंदे आणि भाजप सदस्यात चांगलीच शाब्दिक खडाजंगी पाहायला मिळाली। भाजप सदस्यांना लाज वाटायला हवी असा शब्दप्रयोग अमोल शिंदे यांनी केला। यावरून गोंधळात अधिक भर पडली। कुठल्या नियमाने बाहेर काढणार तुम्ही? सभागृहात बाहेर काढण्यासाठी कोणता एक मिनिट, कोणता नियम वापरला? सोलापूर राजकारण करायचं नाही, आता सांगतो राजकारण करायचं। माननीय महापौरांनी तुमचा आदेश दिलेला आहे। माननीय महापौर साहेबांना अगोदर आदेश दिलेला आहे, कृपया पालन करावे ही नम्र विनंती आहे। तुम्ही कुठल्या उल्लंघन केलं ते सांगा। तुम्हाला काय सभागृहाच्या लोकांना नाद वाटली पाहिजे, तुमच्या समोर डोळ्यात तुमच्या माती घालायचं आपल्याला वाईट वाटलं पाहिजे, आपल्या लोकांना वाईट वाटलं पाहिजे, समोर घेतो आपल्या इथला माहिती कुठला घेणार तुमची खेळ प्रणाली बदलली, तुमच्या वाईट वाटली ना विषय क्रमांक 5 क्रमांक 6 निघून अखेर महापौरांनी अमोल शिंदे आणि चेतन नरोटे या दोघांनाही निलंबित करण्याचा निर्णय घेतला। यावरून देखील पुन्हा मोठा गोंधळ निर्माण झाला। आम्हाला कोणत्या कारणासाठी निलंबित केलं जात आहे हे आम्हाला सांगा अशी मागणी या दोन्ही सदस्यांनी केली। अखेर या दोन्ही सदस्यांना सभागृहाबाहेर जावं लागलं। या दरम्यान भाजप सदस्यांनी सभागृहात जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम अशा घोषणा दिल्या। संतप्त झालेल्या अमोल शिंदे आणि चेतन नरोटे यांनी सभागृहाबाहेर आपला संताप व्यक्त केला। पालन करावे ही नम्र विनंती आहे। कुठल्या नियमाने
केला ते विषय सांगा. क्रमांक 1 झाला का? त्यात तुम्ही नगर सचिव तुम्ही कुठल्या नियमाने निलंबन केलं ते सांगा. विषय क्रमांक 1 झाला. काय तुम्ही बघितलं असेल पहिल्यांदा हे बघून घ्या. आवाज सुद्धा जनतेपुढे जाणार नाही याची सोय केली आहे. शेजारीच इथं मी बोलत असताना जाणून बसून भारतीय जनता पदाधिकारी कशा पद्धतीने घोषणा देऊन माझा आवाज दाबण्याचं काम करतात. महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आहे. या सभेमध्ये सोलापूरच्या पाण्याचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो विषय आल्यामुळे प्रत्येकाला असं वाटत होतं की सोलापूर मिळणार. जो गावठाण भाग आहे त्या पद्धतीचा रेडिएटर रेट त्या रेडिएटर रेट प्रमाणे कर म्हणजे गावातले लोक आता नवीन त्यांना किती त्यांचं काम होणार आहे. काही तिथं पाईपलाईन घालणार नाहीत, काही ठराविक भागात होईल, पण त्याच्यासाठी वाढ केलेली आहे. हे करत असताना तेच सांगतोय वर्ल्ड बँकेने स्पष्ट सांगितलंय. वर्ल्ड बँकेचं आणि महापालिकेचं अग्रीमेंट होताना सांगितलेलं आहे की तुम्ही जर कर वाढ कर प्रणाली बदलणार असाल, पाण्याला बदलणार असाल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करता येतील. जर पाण्याचं मूल्य बदललं नाही तर तुम्ही कर प्रणाली बदलली नाही आणि जागा सुद्धा विकण्याचं काम या ठरावात होतं. आम्ही बघितलं महापालिकेच्या ज्या मालकीच्या जमिनी आहेत त्या सुद्धा किंवा भाडेतत्व किंवा त्याचा विल्हेवाट लावा. पण या गोष्टीसाठी कर्ज घेत असताना शहरवासियांची प्रचंड मोठी फसवणूक आहे. तुम्ही त्या फसवणुकीचा विचार नाही करू शकत. हे ठरवून आहे. माझी विनंती जनतेसाठी कायमस्वरूपीचं निलंबन करूया. बदलली नाही पाहिजे या मताचा मी सत्तेवर येतो आजपर्यंत असं कधी विलंबित केलं तर काय फरक पडणार नाही. 1314 योजना पूर्वी 800 कोटीची होती, वाढवून आणले. ठरलं होतं तुम्ही विषय जादूवर आम्हाला या ठिकाणी वाचा जादूवर सस्पेंड करता. विषय वाचाच्या अगोदर जे कृती या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला या सोलापूर शहरामध्ये त्यांचा या सोलापूर शहरामध्ये त्यांचा पडला म्हणून या ठिकाणी अंमल 1400 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेबाबत आम्ही वास्तववादी प्रश्न उपस्थित केले. त्याला उत्तर देण्याची धमक सत्ताधारी भाजपात दिसून आली नाही. उलट आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. आमचे माईक बंद करावेत, आमच्या हातातील माईक काढून घेण्यात यावेत असे प्रयत्न झाले. वारंवार आमच्या बोलण्यात व्यत्यय निर्माण केला गेला. यातूनही आम्ही सोलापूरकरांसाठी आवाज उठवला तेव्हा आमचं निलंबन करण्यात आलं. याचा आम्ही निषेध करतो अशा भावना अमोल शिंदे तसंच चेतन नरोटे यांनी माध्यमांसमोर मांडल्या. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.